आज आपण काळेवालची रस्सा भाजी कशी करणार आहोत ही रेसिपी बघणार आहोत। चला तर आपण रेसिपीकडे वळूया। साहित्य बघून घेऊया। हे काळेवाले जे आपण 2 शिट्टीमध्ये शिजवून घेतलेले आहेत। हे अशा प्रकारे हे शिजवून घेतलेले आहेत आपण हे काळेवाल। आता ह्यासाठी लागणारं साहित्य बघूया। हे कांदा खोबरं आपण भाजून घेतलेले वाटण्यासाठी। त्यानंतर हे टोमॅटो बारीक चिरलेला, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, कांदा, हिंग, जिरं, गरम मसाला, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, हळद आणि चवीपुरतं मीठ। हे आपण आता ह्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ आपण। आता कांदा पूर्ण ब्राऊन होईपर्यंत तो तळून घ्यायचा आहे ह्यामध्ये। हे आपण आता ह्यामध्ये 1 टमाटर टाकून घेऊया टाकून बारीक। त्यानंतर थोडंसं हिंग, थोडं आलं लसूण पेस्ट, थोडी हळद, पाऊण चमचा जिरं, थोडा गरम मसाला, थोडी धनिया पावडर आणि हा आपला कांदा लसूण मसाला घालायचा। आता आपण हे सगळे परतून घेऊया। ह्याला पूर्ण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले सगळे परतून घेऊया। आता यामध्ये जे आपण वाटण वाटलं होतं खोबरं कांदा भाजून ते वाटण टाकून घेऊया। हे पहा किती व्यवस्थित ह्याला तेल सुटलेले आहे। पूर्ण तेल सुटेपर्यंत आता 2 मिनिटं आपण हे व्यवस्थित भाजून घेऊया मंद आचेवर। आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणे तिखट करू शकता। लाल मिरची पावडर थोडी टाकायची आणि चवीपुरतं मीठ। आता हे बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित तेल सुटलेले आहे। पहा ह्याला असं पूर्ण ह्याला तेल सुटलं पाहिजे मसाल्यांना। ह्यात पाण्याचा एकही अंश टाकायचा नाही। हे पहा आता तुम्ही बघू शकता ह्याला किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। आता आपण हे जे काळेवाल शिजून घेतले होते ते आपण ह्यामध्ये परतून घेऊया। हे आता 2 मिनिटं एक काळेवाल ह्याला परतून घ्यायचे म्हणजे हे सगळे मसाले त्याला लागायला पाहिजे। पण एक लक्षात ठेवा त्यामध्ये गार पाणी नाही टाकायचं, गरम पाणी करून ह्यामध्ये टाकायचं म्हणजे जो आपला स्वाद आहे तो बिघडत नाही। हे पहा आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण गरम पाणी टाकू शकतो। तुम्हाला पातळ हवं तर तुम्ही जास्त पाणी टाका, जरा घट्ट हवं असेल तर त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकता ह्यामध्ये। हे पहा ह्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण पाहिजे। यामध्ये आपण आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊया बारीक चिरलेली। आता ह्याला एक उकळी आणू मग आपलं हे खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही बघू शकता आता त्याला किती व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आणि तरी बघा किती छान अशी आलेली आहे। पाहू शकता तुम्ही हे पहा, हे पहा अशा प्रकारे हे आपले काळेवालची भाजी आता रस्सा भाजी तयार आहे। ही तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता।